SR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आज आंदोलन करून न्याय मागण्याची वेळ का आली आपल्यावर? आज न्याय मागण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून नळदुर्ग शहरातच नव्हे अनेक भागात आता आमचे मित्र म्हणल्याप्रमाणे धाराशिवमध्ये सर्वात मोठी शाळा आहे प्राथमिक शाळा। त्या शाळेमध्ये 203 विद्यार्थी आहेत आणि त्या 203 विद्यार्थ्यांचं संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी रिझल्ट चांगला असताना शिक्षण चांगलं असताना त्याचबरोबर स्टॉप पूर्ण आणि त्या स्टॉपसुद्धा या ठिकाणी जे शिक्षक असतील ते शिक्षकसुद्धा आपल्या लेकरांना या ठिकाणी ह्या लेकरांना आमच्या चांगलं एक शिक्षण देत असताना परंतु शासनाच्या गेल्या महिन्यापूर्वी जे शासन निर्णय घेतला एकीकरण करण्याचा त्याला आमचा विरोध आहे आणि तात्काळ ह्या ठिकाणी शासनाने विरोध करावं। कारण ह्या ठिकाणी प्राथमिक शाळेचं आणि माध्यमिक शाळेचं एक वेगळं प्रकार वागणूक असतं। त्या वागणूकमध्ये थोडंफार कुठं घटना काय घडली हे जिम्मेदार कोण, त्या अर्थी आम्ही या ठिकाणी एकीकरण करण्याचा आम्ही ह्या शासनाला विरोध केलेला आहे। जर हे विरोध आमचं शासनानं आमचा जर निर्णय मान्य नाही केला तर आम्ही आमचे लेकरं पाठवणार नाही। एवढंच नाही तर आमच्या या शाळेत एकही विद्यार्थी दिसणार नाही असं आम्ही या ठिकाणी पूर्ण नियोजन करू आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या ह्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत आम्ही विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये पाठवू। मला सांगा, आपले जर मागण्या मान्य नाही झाले तर आपलं पुढचं आंदोलन कसं? आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, आम्ही उपोषण बसू, आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आम्ही घेराव घालू, एवढं आम्ही तीव्र आंदोलन करू। मला सांगा, जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला काय अल्टिमेटम देता? आम्ही काल परवा त्या कार्यसहकार्याने त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी निवेदन पाठवलं आहे की तात्काळ जे GR निघालं आहे हे GR रद्द करा। आज आम्ही दुसरा स्टेप आहे, त्याचबरोबर तिसरा स्टेप आमचं ज्यावेळेस संपूर्ण आता येणाऱ्या 16 तारखेला संपूर्ण जिल्ह्याचे जे शिक्षक असतील माध्यमिक शाळेतील प्राथमिक शाळेतील ते संपूर्ण संघटना ह्या ठिकाणी शासना ह्या निर्णयाला विरोध करणार आहे। त्या दिवशी आम्ही आमच्या लेकरं ह्या ठिकाणी शाळेला पाठवणार नाही। त्याच्यामध्ये मग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सर्व पालक, तर तुमच्या वतीने जे शाळा एकीकरणासाठी जे निवेदन देण्यात आलेलं आहे तर शिक्षण विभागाच्या वतीने आमचे जे काय गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांना आम्ही फोन लावला, त्यांना विचारलं, त्या बाबतीत त्यांनी सांगितले त्यांचं जे काही निवेदन असेल ते निवेदन गट शिक्षणाधिकारी यांच्या वतीने तुम्ही स्वीकारावा। ते निवेदन आम्ही तुमचं निवेदन स्वीकारू आणि तुमचं निवेदन स्वीकारून आमचे जे काही वरिष्ठ आहेत मग गट शिक्षणाधिकारी आणि शिवसाहेब त्यांनाही तुमचं निवेदन पोच करूया। तुमच्या जी भावना आहेत त्या आम्ही त्यांना कळवूया। ठीक आहे, तुमचं जे काय तुमच्या जे काय मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आम्ही जशा तुम्ही दिल्यात तशाच्या तशा मागण्या आम्ही आमच्या वरिष्ठापर्यंत पोहोचू। आज आपली मागणी काय होती? आज आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ आली। आमची मागणी आहे की शाळा जे माध्यमिक शाळा आहे आणि प्राथमिक शाळा हे एकत्रित करण्याबाबत आम्ही आंदोलन केलं। आज आम्हाला ते एकत्रीकरण नको आहे, त्या सगळ्यासाठी म्हणजे एकत्रीकरण करण्यासाठी आमचा विरोध आहे पालकांचा आणि आम्ही शाळेचे उपाध्यक्ष आहे त्यासाठी आमचा विरोध आहे। त्यामुळे आंदोलन करायची वेळ आली। तात्काळ शासनाने मागं घ्यावं हे GR। समजा मागण्या जर मान्य नाही झाले, हे जर अट नाही रद्द झाली तर आपली पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका म्हणजे आम्ही या शाळेत प्रवेश देणार नाही आमच्या मुलांना। यावर्षी ॲडमिशन करण्या अगोदरच आमची TC द्यावं लागेल आमच्या लेकरांच्या हातात। 200 विद्यार्थी पूर्ण येणारच नाही या शाळेमध्ये। आंदोलन करायची वेळ का आली? शासनाने काही दिवसापूर्वी शाळा विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला आहे। प्राथमिक आणि माध्यमिक शाळा त्या पालकांचा विचार मनात न घेता थेट निर्णय लादला आहे आमच्यावर, कारण बालमनाचा या ठिकाणी विचार केलेला नाही। माध्यमिक शाळेच्या मुलांची मानसिकता, संस्कार आणि गुणवत्ता या तिन्ही वेगवेगळ्या असतात। प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांची मानसिकता, संस्कार आणि गुणवत्ता या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात। या तिन्ही भौतिक गोष्टीवरती बालमनावरती विपरीत परिणाम होणार आहे। आम्ही आमच्या मुलांचा भवितव्यांचा विचार करता आज हे या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि शासनाला आंदोलन करून अल्टिमेटम दिलेला आहे आम्ही की जर तुम्ही हा निर्णय मागे जर नाही घेतला तर आम्हाला पुढील काळामध्ये पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला खाजगी शाळेचा विचार करावा लागेल। आणि जर शासनाने हाच निर्णय जर कंटिन्यू जर ठेवला तर या शाळेमध्ये धाराशिव जिल्ह्यातली ही सगळ्यात मोठी शाळा आहे प्राथमिक शाळा की ज्या ठिकाणी 205हून अधिक विद्यार्थी आहेत आणि ह्या 205 विद्यार्थ्याचे पालक आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रवेश करणार आहोत आणि इतर आम्ही शाळेचा विचार आम्ही 100% करणार आहोत। शासनाने हा निर्णय मागे घ्यावाच लागेल। एकीकडे तुम्हीच म्हणता की मराठी शाळेचा विचार केला पाहिजे, पालकांनी झेडपी शाळेमध्ये मुलं घातले पाहिजे। आता आम्ही झेडपी शाळेमध्ये मुलं घातलेत ना, मग पालकांचा विचार शासनाने केलाच पाहिजे, अन्यथा आम्हाला इतर शाळेचा विचार करावाच लागेल।
हे आज आपलं आंदोलन करायची वेळ का आली आपल्यावर? हमारा हिंदी बात करो। ये स्कूल और वो स्कूल हमारे को एक करने की नहीं है और हमारी ये स्कूल जो बच्चों की है सो बहुत अच्छी है और यही स्कूल हमारे को चाहिए। अगर अब ये पूरा नहीं हुआ तो हम इससे बड़ा आंदोलन करेंगे। हमारे को यही शासन की तरफ से निर्णय होना। मेरे को बोलो, अपनी मांग पूरी नहीं हुई तो अपना अब आगे का आंदोलन कैसा रहने का? हम हमारे बच्चों को इस स्कूल से निकालेंगे और जितने भी हमारे एरिया के बच्चे हैं उनको भी लेके जाएंगे यहाँ से जाते टाइम, क्योंकि हमारी स्कूल के ये हमारे बच्चे तो बच्चे जाएंगे और हमारे एरिया के भी बच्चे नहीं रहेंगे यहाँ पर। हम इससे बड़ा आंदोलन करेंगे बाद में। आप शासन को क्या अल्टीमेटम देते? शासन ने हमारी मांग पूरी करना। भाभी, आज आपकी मांग क्या थी? हमारी मांग ये है कि जो विलीनीकरण है मतलब एकत्रीकरण है वो हमको नहीं चाहिए। जो स्कूल का स्टाफ है बहुत अच्छा है, बहुत मेहनती है, इसके लिए हमको यही स्टाफ चाहिए और यही स्कूल चाहिए। इसके लिए हमको एक जगह स्कूल नहीं चाहिए, हमारे बच्चे यहीं चाहिए हमको ये स्कूल में।